नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा 2024 मधील राज्यशास्त्र या विषयाचा पेपर सरावासाठी घेतलेला आहे. हा पेपर सराव करत असताना अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्या अभ्यासक्रमावर कशा पद्धतीचे आपल्याला क्रिएट करता येतील ह्याचा सुद्धा आपण सर्वांनी सराव करायचा आहे. तो सराव करत असताना प्रत्येक प्रश्नाला निरखून आणि त्याचे उत्तर कशा पद्धतीचे आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. या ठिकाणी आपण ही प्रश्नपत्रिका दिलेली आहे, त्याचबरोबर ही आन्सर की दिलेली आहे. या दोनही गोष्टी आपण लक्षात घ्या, कारण हा आपला सराव आहे. तो जर आपण सराव जास्तीत जास्त केला तर ही पात्रता परीक्षा सहज आपल्याला क्वालिफाय करता येते. मात्र हे प्रश्न ज्यावेळेस आपण वाचत असतो त्यावेळेस काळजीपूर्वक त्यांचा अर्थ, कोणत्या सिलेबसशी ते निगडीत आहे ते सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे, म्हणजेच आपला अभ्यास हा सुकर होतो. अशाच पद्धतीच्या प्रश्नपत्रिका आपण मागे सुद्धा दिलेल्या आहेत. प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा अभ्यास तुम्ही नीटसा करावा ही या ठिकाणी अपेक्षा असते आणि त्यासाठीच तुम्हाला या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी देतो. म्हणून सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा, सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट्सच्या माध्यमातून तुमच्या अशाच पद्धतीच्या फीडबॅकची नोंद करा, म्हणजेच मला पुढील अशा नवनवीन पद्धतीचे व्हिडिओ देता येतील. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताना काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे असते. ही काळजी आपण विद्यार्थी दशेमध्येच घेऊ शकतो. त्यातली त्यात ज्यावेळेस आपण PG करत असतो त्यावेळेस ही काळजी घेणे सोपे जाते आणि म्हणून आपण ज्यावेळेस PG करतो त्याच वेळेस या सर्व गोष्टींची जाणीवसुद्धा आपल्याला असणं गरजेचं असते. ही परीक्षा अतिशय सोपी आहे जर आपण अभ्यास केला तर. कारण माझ्या उदाहरणावरून मला तुम्हाला सांगता येते की आपण महाराष्ट्रामध्ये ही ज्यावेळेस पहिली परीक्षा सुरू झाली त्या पहिल्याच परीक्षेत मी पहिल्याच प्रयत्नात पास झालेला एक विद्यार्थी, जो की या परीक्षेमधून पुढे आपल्याला प्राध्यापक होता येते हे सुचवणे तुम्हाला या ठिकाणी गरजेचं आहे. कारण मी ज्यावेळेस ही परीक्षा पास झालो, भलेही त्यावेळेस मी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असेल, मात्र ही परीक्षा पास होण्यामागचा मुख्य जो आधार मला ठरला तो आपल्या राज्यशास्त्राचा कंटिन्युअस केलेला अभ्यास. वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका त्यावेळेस माझ्यासाठी सरावासाठी नव्हत्या, कारण मी जी परीक्षा पास झालो ती पहिलीच परीक्षा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली होती आणि त्याच उदाहरणाच्या माध्यमातून मला असं वाटतं की महाराष्ट्रामधील कोणताही PGचा विद्यार्थी जो आपल्या मेहनतीच्या जोरावर ही परीक्षा पास होऊ शकतो, प्राध्यापक होऊ शकतो आणि आपलं यश निश्चित करू शकतो, आपलं करिअर निश्चित करू शकतो. आणि म्हणूनच तुमच्यासमोर सरावासाठी ही प्रश्नपत्रिका आपण दिलेली आहे. प्रश्नाचे फक्त आपण उत्तर घेणार आहोत, कारण आपल्याला या ठिकाणी वेळेचं बंधन आहे. कमीत कमी वेळेचा हा व्हिडिओ व्हावा या अपेक्षेमुळे आपण फक्त प्रश्न वाचन आणि त्याचं उत्तर वाचन घेणार आहोत. या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत आणि सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. वेळ फक्त 120 मिनिटाचा आहे, म्हणजेच वेळ खूप कमी आहे. आपल्याला प्रत्येक प्रश्नावर स्वतंत्र विचार करण्यासाठी वेळ नाही. प्रश्नपत्रिका वाचत असतानाच आपल्याला उत्तर क्लिक व्हावं आणि त्या माध्यमातून ही प्रश्नपत्रिका सोडली जावी अशी अपेक्षा आहे. म्हणून पहिला जो काही प्रश्न आहे तो पुढील पद्धतीचा आहे. भारतामध्ये
जबाबदार शासनाची हळूहळू ओळख करून देणे हे ब्रिटिश सरकारचे उद्दिष्ट आहे. हे खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे प्रथमच घोषित केले? उत्तर आहे सी. 1919चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट. प्रश्न क्रमांक 2 आहे योग्य जोड्या जुळवा. जोड्या जुळवा महत्त्वाचा प्रश्न असतो, कारण याच्यातील एक जरी जोडी आपल्याला करेक्ट आली तरी आपलं हा सर्व पर्याय बरोबर सोडवता येतात. प्रांताचे नाव दिलेले आहे. ए मध्ये ए बॉम्बे, बी मद्रास, सी बिहार, डी पश्चिम बंगाल आणि संविधान सभेतील सदस्यांची संख्या दिलेली आहे. 1 19, 2 49, 3 21, 4 36 आणि उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 3 आहे कायद्याने स्थापित कार्यपद्धती हे न्यायालयीन पुनर्विलोकनासंबंधी असणारे तत्व भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतले आहे? उत्तर आहे बी. जपानची राज्यघटना. प्रश्न क्रमांक 4 आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये संसदेच्या संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार व त्यासंबंधीची कार्यपद्धती यांचा समावेश केला आहे? उत्तर आहे सी. भाग 20. प्रश्न क्रमांक 5 आहे भारताच्या राष्ट्रपतीविषयी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? विधान वाचून दाखवतो अगोदर. ए आहे भारताच्या राष्ट्रपतींना पॉकेट व्हेटोचा अधिकार आहे. बी आहे भारताच्या राष्ट्रपतींना क्वालिफाईड गुणात्मक व्हेटोचा अधिकार आहे. सी आहे भारताच्या राष्ट्रपतींना सस्पेन्सिव्ह तात्पुरता व्हेटोचा अधिकार आहे. आणि डी आहे भारताच्या राष्ट्रपतींना ॲब्सोल्यूट निरंकुश व्हेटोचा अधिकार आहे. आणि उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 6 आहे लोकसभेच्या सर्व संसदीय समित्यांच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतात? उत्तर आहे डी. लोकसभेचे सभापती. प्रश्न क्रमांक 7 आहे भारतामध्ये जनहित याचिका हे तत्व कोणत्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी प्रतिपादन केले? उत्तर आहे बी. न्यायमूर्ती पी.एन. भगवती. प्रश्न क्रमांक 8 आहे राज्यामध्ये विधान परिषद विसर्जित करणे किंवा निर्माण करणे याबाबतची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे? उत्तर आहे ए. कलम 169. प्रश्न क्रमांक 9 आहे राज्य मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? उत्तर आहे सी. राज्यपाल. प्रश्न क्रमांक 10 आहे महानगर नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? उत्तर आहे बी. मुख्यमंत्री. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणते आयोग भारताच्या नियोजन आणि विकास याबाबतचा आहे? उत्तर आहे बी. नियोजन आयोग आणि नीती आयोग. प्रश्न क्रमांक 12 आहे काँग्रेस व्यवस्था या संकल्पनेचा प्रणेता कोण आहे? उत्तर आहे बी. रजनी कोठारी. प्रश्न क्रमांक 13 नियोजन आणि विकासासंदर्भात बॉम्बे पॅनलद्वारे घटना समितीकडे कोणती मागणी करण्यात आली? उत्तर आहे सी. राज्याने औद्योगिक आणि इतर विकासाबाबत पुढाकार घ्यावा. प्रश्न क्रमांक 14 आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेचे एक उद्दिष्टे हेही होते. उत्तर आहे डी. देशाला गरिबीच्या वेड्यातून बाहेर काढणे. प्रश्न क्रमांक 15 दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे शिल्पकार कोण होते? उत्तर आहे बी. पी.सी. महालनोबिस. प्रश्न क्रमांक
16 आहे. काँग्रेसने समाजासाठी समाजवादी आकृतिबंध हे आपले उद्दिष्ट म्हणून स्वीकारले. या संदर्भात योग्य पर्याय निवडा. उत्तर आहे बी, मद्रास आवडी 1956. प्रश्न क्रमांक 17 आहे. ए विधान आहे. सुरुवातीला भारताच्या अर्थव्यवस्थेचे वर्णन मिश्र अर्थव्यवस्था असे केले गेले. आणि बी विधान आहे. भांडवली आणि समाजवादी दोन्ही आकृतिबंधातील घटक स्वीकारण्यात आले. उत्तर आहे बी, विधान ए योग्य आहे व विधान बी त्याचे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक 18. राजकीय पक्ष आणि त्यांचे अध्यक्ष यातील योग्य उत्तर ओळखा. उत्तर आहे डी, तेलुगू देशम, YRS चंद्रशेखर रेड्डी. प्रश्न क्रमांक 19 आहे. बिगर काँग्रेसवाद या रणनीतीचे उद्गाते कोण होते? उत्तर आहे डी, डॉक्टर राम मनोहर लोहिया. प्रश्न क्रमांक 20. कोणत्या राजकीय पक्षाने 21व्या शतकात पहिल्यांदा बहुमत प्राप्त केले? उत्तर आहे बी, भारतीय जनता पक्ष. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणी विकास प्रशासनाला कृतीभिमुख ध्येयाभिमुख प्रशासकीय यंत्रणा असे संबोधले आहे? उत्तर आहे सी, एडवर्ड वेडनर. प्रश्न क्रमांक 22 आहे. खालीलपैकी कोणी प्रशासकीय माणूस हे प्रारूप विकसित केले? उत्तर आहे डी, हर्बर्ट सायमन. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणता विचारवंत प्रशासकीय व्यवस्था आणि त्यांचे वातावरण यांच्यातील परस्पर संवादाशी संबंधित आहे? उत्तर आहे FW रिग्स. प्रश्न क्रमांक 24 आहे. खालीलपैकी कोणता प्रशासकीय व्यवस्थापन सिद्धांताचे जनक मानले जाते? उत्तर आहे सी, हेनरी फेयोल. प्रश्न क्रमांक 25. सार्वजनिक प्रशासनातील सार्वजनिक शब्दाचा अर्थ म्हणजे? उत्तर आहे बी, सरकार. प्रश्न क्रमांक 26 आहे. कोणती विचारधारा मुक्त बाजारपेठेला कारणीभूत ठरते? उत्तर आहे सी, नवीन अधिकार. प्रश्न क्रमांक 27 आहे. खालीलपैकी कोणी उद्दिष्टानुसार व्यवस्थापन तंत्राचा शोध लावला? उत्तर आहे डी, पीटर F ड्रकर. क्वेश्चन क्रमांक 28. क्रिएटिव्ह एक्सपिरियन्स 1924 हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर आहे सी, MP फॉलेट. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणी नवीन सार्वजनिक व्यवस्थापनाला विरोधकांचा करार मानले? उत्तर आहे बी, ख्रिस्तोफर हुड. प्रश्न क्रमांक 30 आहे. खालीलपैकी टुवर्ड अ न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या पुस्तकाचे संपादक कोण आहे? उत्तर आहे ए, फ्रँक मारिनी. प्रश्न क्रमांक 31. अधिकाऱ्याला त्यांची कर्तव्य पार पाडण्यासाठी किंवा त्यांच्या अधिकाराचा वापर करण्यास भाग पाडण्यासाठी खालीलपैकी कोणता आदेश जारी केला जातो? उत्तर आहे बी, परमादेश. प्रश्न क्रमांक 32 आहे. भारतातील आधुनिक स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हटले जाते? उत्तर आहे ए, लॉर्ड रिपन. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणते सार्वजनिक धोरणाचे स्वरूप आहे किंवा आहेत? उत्तर आहे
फक्त ए. प्रश्न क्रमांक 34 आहे. गुड गव्हर्नन्सच्या घटकाबाबत योग्य पर्याय निवडा. त्यामध्ये 1 पारदर्शकता, 2 जबाबदारी, 3 सहभाग, 4 प्रतिसाद. उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळलेली नाही? उत्तर आहे ए. प्रधानमंत्री आवास योजना, श्रीमंत लोक. प्रश्न क्रमांक 36 आहे. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीची अंमलबजावणी करण्यात कोणाची मूलभूत भूमिका आहे? उत्तर आहे ए. सामाजिक लेखापरीक्षक अंकेक्षण. प्रश्न क्रमांक 37. राज्याला नागरी समाजाशी जोडणारा परस्पर संवादी घटक कोणता आहे? उत्तर आहे डी. शासन व्यवहार. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणते प्रादेशिक विकास धोरण नाही? उत्तर आहे डी. उद्योगाचे राष्ट्रीयकरण. प्रश्न क्रमांक 39 आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 च्या कोणत्या भागात नियमित सामाजिक अंकेक्षणाची तरतूद आहे? उत्तर आहे सी. भाग 17. प्रश्न क्रमांक 40. लोकायुक्त कार्यालयाची स्थापना करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे ए. महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 41 आहे. तो समाधानी मूर्ख असण्यापेक्षा असमाधानी सॉक्रेटिस असणे पसंत करेल, ही घोषणा कोणी केली होती? उत्तर आहे डी. जॉन स्टुअर्ट मिल. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी कोण विचारवंतांनी सुरुवातीच्या उदारमतवादाला स्वतत्ववादी व्यक्तिवाद म्हणून ओळखले? उत्तर आहे सी. बी. मॅकफरसन. प्रश्न क्रमांक 43. स्वतःवर, स्वतःच्या शरीरावर आणि मनावर व्यक्तीचे सार्वभौम असते, हे विधान खालील गोष्टींशी संबंधित आहे? उत्तर आहे सी. जॉन स्टुअर्ट मिल. प्रश्न क्रमांक 44. अभिजात उदारमतवाद सर्वसामान्यपणे खालील कार्याशी संबंधित आहे? उत्तर आहे सी. जॉन लॉक. क्वेश्चन क्रमांक 45. कोणाच्या शब्दात राज्याला आवश्यक आपत्ती असे संबोधले जाते? उत्तर आहे ए. थॉमस पेन. प्रश्न क्रमांक 46 आहे. द फेमिनाईन मिस्टिक हे पुस्तक टिंबटिंब यांनी लिहिले आहे? उत्तर आहे ए. बेटी फ्रीडन. प्रश्न क्रमांक 47. कोणता राजकीय विचारवंत असे प्रतिपादन करतो की माणूस एक नागरिक आणि माणूस एक खाजगी व्यक्ती यांच्यात राजकीय विरोधाभास आहे? उत्तर आहे बी. कार्ल मार्क्स. प्रश्न क्रमांक 48. व्यक्ती त्यांच्या प्रतिभेची आणि क्षमतेची पूर्णतः मालक आहे, ही कल्पना कोणी पुनरुज्जीवित केली? उत्तर आहे ए. रॉबर्ट नोझिक. प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी कोणाला समाजवादी स्त्रीवादी मानले जाते? उत्तर आहे सी. फ्रेडरिक एंगेल्स. प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी कोण विचारवंत नागरी समाजाला हितसंबंधाचे एकूण क्षेत्र असे म्हणतात? उत्तर आहे ए. GWF हेगेल. प्रश्न क्रमांक 51 आहे. हेगेलच्या राजकीय तत्त्वज्ञानात व्यक्तीचे नैसर्गिक जीवन आणि राज्य यांच्यात काय संबंध आहे? उत्तर आहे सी. व्यक्तीचे नैतिक जीवन राज्याच्या जीवनाशी अविभाज्यपणे जोडलेले असते. प्रश्न क्रमांक 52.
ग्राम्सियन सिद्धांतामध्ये स्थितीचे युद्ध या संकल्पनेचा संदर्भ काय आहे? उत्तर आहे बी. नागरी समाजावर वैचारिक वर्चस्व आणि नियंत्रणासाठी संघर्ष. प्रश्न क्रमांक 53 आहे. फ्रान्झ फॅनॉनच्या राजकीय विचारातील कोणती संकल्पना वसाहतिक मानवीवर होणाऱ्या मानसिक परिणामावर भर देते? उत्तर आहे सी. परमात्मभाव आणि अमानवीकरण. प्रश्न क्रमांक 54. हाना आरेंडची दुरितांचे क्षुद्रत्व ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे सी. होलोकॉस्टमध्ये आयशमची भूमिका. प्रश्न क्रमांक 55. त्यांनी कंसात दिले स्त्रियांनी पुरुषावर अधिकार ठेवावा अशी माझी इच्छा नाही, तर स्वतःवर अधिकार ठेवावा असे कोण म्हणाले? उत्तर आहे सी. मेरी वॉलस्टोनक्राफ्ट. प्रश्न क्रमांक 56 आहे. नैसर्गिक माणूस असा असेल ज्यामध्ये प्रखर सतसत विवेकबुद्धी आणि शाश्वत तर्क यामुळे आत्मप्रेम आणि सहानुभूती यांच्यात यशस्वीपणे सुसंवाद घडून जातो. उत्तर आहे बी. रुसो. प्रश्न क्रमांक 57 आहे. सामाजिक पदानुक्रमातील भूमिका आणि जबाबदाऱ्या व्यक्तींनी पार पाडण्याचे महत्त्व कन्फ्युशियसच्या कोणत्या संकल्पनेमध्ये विशद केले गेले? उत्तर आहे डी. ली. प्रश्न क्रमांक 58 आहे. मॅकियावेलीच्या कोणत्या पुस्तकात राज्यकर्त्यांच्या संदर्भात गुणांची चर्चा करण्यात आली आहे? उत्तर आहे ए. द आर्ट ऑफ वॉर. प्रश्न क्रमांक 59. जॉन लॉकच्या मते खालीलपैकी कोणता नैसर्गिक अधिकार नाही? उत्तर आहे डी. काम करण्याचा अधिकार. प्रश्न क्रमांक 60 आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये न्यायावर आधारित अभेद्यता असते की अगदी संपूर्ण समाजाचे कल्याणही त्यापेक्षा वरचढ ठरू शकत नाही असे कोण म्हणाले? उत्तर आहे ए. जॉन रॉल्स. प्रश्न क्रमांक आहे 61. द होम अँड द वर्ल्ड हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे ए. जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 62. खालीलपैकी कोण आर्य महिला समाज आणि शारदा सदन या संस्थेचे संस्थापक होते? उत्तर आहे बी. पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 63. भारतीय फाळणीचे गुन्हेगार या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे डी. राम मनोहर लोहिया. प्रश्न क्रमांक 64. खाली दिलेल्या यादीतील विचारवंत आणि त्यांच्या राजकीय संकल्पना यांच्या योग्य जोड्या लावा. खाली दिलेल्या संकेत सूचीमधून बरोबर उत्तर निवडा. यादी 1. ए. एम के गांधी. बी. जवाहरलाल नेहरू. सी. एम एन रॉय. डी. दीनदयाळ उपाध्याय. यादी 2. 1. पंचशील. 2. एकात्म मानवतावाद. 3. विश्वस्त संकल्पना. 4. मूलग्राही मानवतावाद. आणि उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 65. खालीलपैकी कोणत्या विचारवंतांनी अभिनव भारत ही संघटना स्थापन केली? उत्तर आहे बी. वि. सावरकर. प्रश्न क्रमांक 66. बाळ गंगाधर टिळक यांच्या चतुसूत्री कार्यक्रमात खालीलपैकी कशाचा समावेश नव्हता? उत्तर आहे बी. गणेशोत्सव. प्रश्न क्रमांक 67. खालीलपैकी कोणता विचारवंत आत्मसन्मान चळवळीशी संबंधित आहे? उत्तर आहे बी. ई. व्ही. रामसामी.
प्रश्न क्रमांक 68. खालीलपैकी कौटिल्य या विचारवंतांनी मांडलेला राजकीय विचार कोणता आहे? उत्तर आहे ए. सप्तांग सिद्धांत. प्रश्न क्रमांक 69. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य जुळवली आहे? उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 70. खाली दिलेल्या 2 याद्यांमधील विचारवंत व त्यांचे राजकीय पक्ष यांच्या योग्य जोड्या लावा. यादी 1. डॉक्टर बी.आर. आंबेडकर, बी. जवाहरलाल नेहरू, सी. ई.व्ही. रामस्वामी, डी. एम.एन. रॉय. यादी 2. 1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, 2. स्वतंत्र मजूर पक्ष, 3. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, 4. जस्टिस पार्टी. उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 71. चुकीचे विधान ओळखा. उत्तर आहे डी. जागतिक व्यवस्था सिद्धांत जगाच्या भांडवलशाही व्यवस्थेशी संबंधित नाही. प्रश्न क्रमांक 72 आहे. लॅटिन अमेरिकेत कोणत्या देशात सर्वाधिक वसाहती होत्या? उत्तर आहे ए. स्पेन. प्रश्न क्रमांक 73 आहे. आफ्रिकन राष्ट्रवादामुळे सर्वात मोठे आव्हान कोणते होते? उत्तर आहे सी. आदिवासींचे. प्रश्न क्रमांक 74. खालीलपैकी कोणते जागतिकीकरणाचे वैशिष्ट्य नाही? उत्तर आहे ए. प्रतिबंधित व्यापार. प्रश्न क्रमांक 75 आहे. 1973च्या पाकिस्तानच्या राज्यघटनेद्वारे कोणत्या प्रकारचे सरकार अस्तित्वात आले? उत्तर आहे बी. संसदीय. प्रश्न क्रमांक 76 आहे. अमेरिकन राज्यघटनेचे जनक कोणाला म्हटले जाते? उत्तर आहे ए. जेम्स मेडिसन. प्रश्न क्रमांक 77. 25 जानेवारी 1975 रोजी बांगलादेशात आणीबाणी कोणी घोषित केली? उत्तर आहे बी. शेख मुजीबुर रहमान. प्रश्न क्रमांक 78. आधुनिकीकरणाचे सिद्धांत का उदयाला आले? उत्तर आहे ए. विकसनशील देशांना विकासाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी. प्रश्न क्रमांक आहे 79. लोकशाहीमध्ये अभिजन वर्गाचे वर्चस्व असते असे कोणी म्हटले? उत्तर आहे बी. विल्फ्रेड पॅरेटो. प्रश्न क्रमांक 80 आहे. लोकशाही केंद्रीकरण हे कोणत्या राजकीय पक्षाचे वैशिष्ट्य आहे? उत्तर आहे चीनी कम्युनिस्ट पक्ष. प्रश्न क्रमांक 81 आहे. मायकल फुकॉल्ट यांनी सत्ता आणि विचारांच्या पद्धतीमधील संबंधाकडे लक्ष वेधण्यासाठी कोणता सिद्धांत मांडला? उत्तर आहे बी. उत्तर आधुनिकवाद. प्रश्न क्रमांक 82 आहे. 1990 नंतर सामाजिक चळवळीमध्ये वाढ झाली, त्याला खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत नाही? उत्तर आहे डी. 1990 नंतर निर्णय प्रक्रियेत लोकांचा कमी सहभाग, केंद्रीकरण प्रवृत्तीवर भर दिला. प्रश्न क्रमांक 83. संयुक्त राष्ट्र संघटनेने महिला दशक कधी जाहीर केले? 1976 टू 1985. प्रश्न क्रमांक 84. व्हेनेझुएला येथे 2015ला नामची कितवी परिषद भरली होती? उत्तर आहे ए. 17वी. प्रश्न क्रमांक 85.
ब्ल्यू इकॉनॉमी हे क्षेत्र कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे सी, समुद्र. प्रश्न क्रमांक 86, स्टार वॉर कार्यक्रमाची घोषणा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे? उत्तर आहे डी, रेगन. प्रश्न क्रमांक 87, ए आणि आर विधान दिलेले आहेत, त्याच्या आधारित आहे. विधान ए, आंतरराष्ट्रीय राजकारणातील मुख्य मुद्दा म्हणजे जागतिकीकरणामुळे उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात जागतिक राजकीय व्यवस्थेची असमर्थता. आणि कारण दिलेलं आहे आर, वेस्टफेलिया प्रणाली दीर्घकालीन उद्दिष्टे पूर्ण करण्यात अयशस्वी ठरली आहे. उत्तर आहे बी, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही. प्रश्न क्रमांक 88, उत्तर दक्षिण संवादाच्या परिषदा काळानुसार क्रम सांगा. एक आहे कानकुन परिषद, 2 आहे ब्रांड परिषद, 3 आहे पॅरिस परिषद, 4 आहे ऋग्वेद वार्ता. उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 89 आहे, बदल होत आहे, आशिया पुन्हा आपली ओळख प्राप्त करत आहे, हे विधान कोणाचे आहे? उत्तर आहे ए, पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 90 आहे, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचा प्रचार हे कोणाच्या राज्यघटनेत नमूद केले आहे? उत्तर आहे सी, भारत. प्रश्न क्रमांक 91, भारतीय परराष्ट्र धोरणाची ही ठळक वैशिष्ट्ये आहेत. उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 92 आहे, पंचशील करारावर कोणत्या वर्षी स्वाक्षरी झाली? उत्तर आहे डी, 1954. प्रश्न क्रमांक 93 आहे, करार 123 हा यांच्याशी संबंधित आहे. उत्तर आहे ए, इंडो USA नागरी आण्विक करार. प्रश्न क्रमांक 94, द इंडियाची वे हे पुस्तक टिंबटिंब यांनी लिहिले आहे. उत्तर आहे डी, एस जयशंकर. प्रश्न क्रमांक 95 आहे, यादी 1 ला यादी 2 शी जुळवा आणि खालील संकेतकानुसार योग्य उत्तर निवडा. यादी 1, ए, डेंग जियाओपिंग, बी, मिखाईल गोर्बाचोव, सी, हॅरी ट्रुमन, डी, गोल्डा मीर. यादी 2, 1 संयुक्त राज्य, 2 USSR, 3 इस्रायल, 4 चीन. उत्तर आहे संकेतकांक बी. प्रश्न क्रमांक 96, खालीलपैकी कोणता देश क्वॅडचा सदस्य नाही? QUAD. उत्तर आहे ए, दक्षिण कोरिया. प्रश्न क्रमांक 97 आहे, UN मध्ये भारताच्या भूमिकेबाबत चुकीचे विधान निवडा. उत्तर आहे सी, भारत हा UNDPचा सर्वात मोठा देणगीदार आहे. आणि प्रश्न क्रमांक 98 आहे, भारताने स्वीकारलेला पहिला अण्वस्त्र नियंत्रण उपाय म्हणजे? उत्तर आहे सी, 1963चा PTBT. प्रश्न क्रमांक 99, न्यू डेव्हलपमेंट बँक कोणत्या संघटनेच्या अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे? उत्तर आहे ए, ब्रिक्स. प्रश्न क्रमांक 100, शेवटचा क्वेश्चन आहे, ASEAN एशियानचे पूर्ण रूप काय आहे? उत्तर आहे ए, दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना. अशा पद्धतीचे हे 100 प्रश्न या ठिकाणी आपण वाचून दाखवलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी ही आन्सर की सुद्धा दिलेली आहे. या आन्सर कीमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या क्रमानुसार दिले गेलेले आहे.
ते तपासून आपण पाहायचं आहे. वाचत असताना जर उच्चारामध्ये काही चूक वगैरे असेल तर ती सुद्धा आपण करेक्ट करून घ्यायची, कारण या ठिकाणी प्रश्नपत्रिका आणि उत्तर अशा दोन्ही स्वरूपात आपण या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण सराव अशा पद्धतीच्या वाचनामधून आपण केल्यास साधारणपणे आपल्याला ही प्रश्नपत्रिका 120 मिनिटामध्ये कशा पद्धतीची सोडवता येईल ह्याचं सुद्धा आपल्याला नियोजन करायचं आहे. म्हणजेच वाचण्यासाठी किती वेळ लागतो, त्यावर विचार करण्यासाठी आपल्याकडे किती वेळ आहे, जो आपला अभ्यास असतो त्याच अभ्यासाच्या माध्यमातून ही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव आपला झाल्यास आपल्याला या परीक्षेमध्ये हमखास यश मिळते. हे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो की ही परीक्षा आपण PG करत असतानाच दिल्यास अतिशय सोपी आहे पास होण्यासाठी. म्हणजेच आपल्याला आपल्या यशापर्यंत जाण्यासाठीचा एक मार्ग मोकळा होतो. आपण यशापर्यंत जाऊ शकतो आणि सहाय्यक प्राध्यापकाच्या पात्रता परीक्षेच्या माध्यमातून किंवा पास होऊन आपण या पदापर्यंत सहज पोहोचू शकतो. हे या ठिकाणी मुद्दामहून नमूद करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर या परीक्षेचे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे बेनिफिटसुद्धा होतात. मात्र तो अशाच पद्धतीचा या प्रश्नपत्रिकांचा सराव करून आपण पुढे जाणे गरजेचे आहे. त्यासाठीच हा सराव आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि या सरावाला आपण प्रश्नपत्रिकाचं वाचन असं टायटल दिलेलं आहे, जे की मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचंच विश्लेषण केलेलं आहे. धन्यवाद.